भक्तीत कुठलीही काही कमतरता नव्हती. आणि त्यावेळेला एक दिवस महालक्ष्मीला वाटले की आपण आता खूप दिवस झाले या घरामध्ये आपण जावं, म्हणून त्याच्यामध्ये विचार करते आणि जो घराचा मुख्य मालक असतो त्याच्या रात्री स्वप्नात जाते आणि सांगते की बाबा रे, मी आता खूप दिवस झाले आपल्या घरामध्ये आहे, मी आता इथून जाणार आहे आणि जाताना तुला काहीतरी देऊन जावं, असंच मोकळ्या हाताने मी जाणार नाही, तुला काय पाहिजे ते सांग, मी द्यायला तयार आहे. त्यावेळेला तो म्हणतो मला काही सांगता येणार नाही, मी माझ्या मुलांना सुनांना उद्या विचारून उद्या मी तुम्हाला सांगतो. हा सगळा स्वप्नवत चाललं होतं. सकाळी उठल्यानंतर त्याला स्वप्न आठवतं. आठवल्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना मुलांना सुनांना वगैरे बोलवतो आणि मला असं असं रात्री महालक्ष्मी स्वप्नात आली होती आणि तिने सांगितले की आपलं घर सोडून ती जाणार आहे आणि जाताना आपल्याला काहीतरी देणार आहे, काय मागू मी, मला काही सुचत नाहीये, आपण सगळ्यांनी मार्गदर्शन करावं. त्यावेळेला मोठा मुलगा म्हणतो ठीक आहे, मागायचं असेल तर आपल्याला भरपूर शेती मागा, आपण शेती करून कष्ट करून पैसा आपण हे करूया. ठीक आहे म्हणतात. दुसऱ्या मुलाला विचारतात, तो दुसरा मुलगा कुठे शेती करायची, आजकाल कामगार पण मिळत नाही, की शेती कष्ट करायचं, एवढं कोणी सांगितलं, सोनं मागा म्हणले, भरपूर सोनं असेल तर आपल्याला कशाची काय गरज आहे, सोनं मागा. बरं म्हणले ठीक आहे. मग तिसऱ्या मुलाला विचारतात. तिसरा मुलगा म्हणतो सोनं तर काय आज आहे, ठीक आहे, कुणी चोरून नेलं तर काय करणार आहे, आपल्याला भरपूर पैसा मागा, त्या पैशाने आपण आयुष्य आपण सुखामध्ये घालू शकू, कुठले काही कमी पडता कामा नाहीये. असं विचार केल्यानंतर चौथ्या मुलाला विचारतात. चौथा मुलगा म्हणतो मला काही त्यातलं जास्त सांगता येत नाही, माझी बायको अत्यंत धार्मिक आहे, देवदेवतांचं करत असते, तिला विचारा. त्यावेळेला त्या धाकट्या सुनाला ते सासरे विचारतात बरोबर महालक्ष्मीला आज मला उत्तर द्यायचंय, कायच विचारू. त्यावेळेला ती नम्रपणे म्हणते हे सगळं नश्वर आहे, शेती आज आहे उद्या नसणार आहे, सोनं आज असेल तर उद्या नसणार आहे, पैसाही टिकत नाही, काय चंचल आहे पैसा, इतका चंचल, आज 10 रुपयाची नोट एका दिवसामध्ये 1 लाख वेळा लोकांच्या हातातून जात असते, एवढेच मागा, उद्या खरोखरच तुमच्या स्वप्नामध्ये महालक्ष्मी आली तर जसं आता प्रेम विश्वास आणि श्रद्धा आमच्या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये आहे तसंच मागा, बाकीचं काही मागू नका. ठीक आहे म्हणतात. रात्री परत स्वप्नामध्ये महालक्ष्मी येते आणि महालक्ष्मी सांगते काय पाहिजे सांग बाबा तुला. तेव्हा तो म्हणतो बाबा काही नको मला फक्त आमच्या घरामध्ये प्रेम श्रद्धा विश्वास आणि भक्ती एवढंच दे. तेव्हा महालक्ष्मी म्हणते जिथं हे 4 गोष्टी असतात तिथंच मी असते, जिथे या 4 गोष्टी नसतात तिथं मी नसते, त्यामुळे आता मी इथून जाणार नाही, मी इथंच राहणार आहे. तसंच आपल्या जीवनामध्ये श्रद्धा विश्वास आणि भक्ती असलं पाहिजे. पैसा हा एक असतो, पैशाला पैसा आपण म्हणतो की पैसा आपल्यामध्ये भक्ती असेल श्रद्धा असेल प्रेम असेल कुटुंबामध्ये प्रेम असेल. आजकाल कुटुंबामध्ये प्रेम नसतं, विश्वास नसतो, भक्ती नसते, त्यामुळे आज पैशाची कमतरता वाटत असताना कुटुंब पैशामुळे फुटत आहे. त्यासाठी लक्ष्मी चंचल आहे, आज एका ठिकाणी असेल तर दुसऱ्या लगेच क्षणामध्ये बदलत असते, म्हणून त्या लक्ष्मीला प्रसन्न करून घेणे एवढं सोपं नाहीये. या देवी सर्वभूतेशी मात्र रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै. आमच्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान असेल तर ऐश्वर्य ऑटोमॅटिक येतं, ऐश्वर्य मागण्याची गरज नाहीये. आपण सर्वजण प्रापंचिक जीवात्मे आहोत, फक्त आम्हाला आमचं एवढंच आहे, मी सगळेजण त्या परमेश्वराची आराधना करणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे. इथून पुढे खरोखरच हे सुंदर मंदिर आहे, जागृत मंदिर आहे. श्रद्धेनं विश्वासानं भक्तीनं आपण त्याच्या चरणाशी जावा, आपल्या मनोकामना निश्चित ते देवी पूर्ण करेल. फक्त श्रद्धा ढवळू देऊ नका. श्रद्धा ज्यावेळेला आपली ढळेल त्यावेळेला मात्र आपल्याला खूप काही कमी पडेल. त्यासाठी श्रद्धा विश्वास आणि भक्ती देव आहे हे विश्वासानं आपण सांगू शकतो. देव कोणी दाखवू देत नाही. देव दाखवा महाराज म्हटलं तर कोणी देव दाखवणार नाहीये. हा देव पाहण्यासाठी अनुभवाची गोष्ट आहे. आपणाला अनुभव आला पाहिजे. आपणाला ती अनुभूती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत देव आहे की नाही हे सांगता येणार नाही. मांडला तर आहे, नाही मांडला तर नाहीये. दगडामध्ये आपण मांडलं तर देव आहे, नाही मांडलं तर देव नाहीये. त्यासाठी आपली श्रद्धा विश्वास आणि भक्ती ही दृढ असेल. जर कुठल्या तर झाडाखाली दगड असेल त्याच्यावर जरी श्रद्धेनं पाणी घातलं तरी सुद्धा ते आपल्याला फलद्रूप होत असते. विश्वासो फलदायका. जिथं विश्वास आहे